शुभ सकाळ सर्वांना. तर कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये. आणि माझा पहिला ब्लॉग ना मी तांबडं फुटायला सुरू केलं आहे बरं का. आता तांबडं फुटायला सुरू केलं आहे म्हणजे पाट ही भाषा आपली खरी मराठी भाषा आहे बरं का. मराठी भाषेची गंमत तर तुम्हाला माहीतच असेल. तर आज मी तुम्हाला ना माझ्या माहेरच्या गायींच्या गोट्यांचं रुटीन सकाळचं शेअर करणार आहे. त्यामुळं माझी पण माहेरची सकाळ ना आज लवकर झाली होती. तर इकडं ना पहाटे 5 वाजता आम्ही गोट्यात आलो होतो. तर इथं भावड्या अण्णा आणि इजू ह्या तिघांचं काम चालू होतं गायींना बांधायचं. तसं तर गायी सगळ्या त्यांच्या त्यांच्या जागेला येऊन उभारतात पहाटे 5 वाजता. ह्यांना फक्त बांधायचं असतं कारण ह्या एकमेकींचं ना पेंड खातात. आणि गायींच्या ह्या गोट्यातनं ना सूर्यास्ताचा आणि सूर्योदयाचा व्ह्यू एवढा छान दिसतो. आता सूर्योदयाचं तर तुम्ही बघितलं असेल, तर सूर्यास्ताचा ना नंतर मी कधीतरी तुम्हाला शेअर करेन. खूप छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. आणि हे बघा तांबडं फुटलेलं पाठीमागं दिसत पण असेल तुम्हाला. आणि आता गाईनं बांधून झालं ना, मम्मीचं काम असतं सकाळ सकाळ फक्त त्यांची दावण लोटायची. तिथनं अण्णाचं आणि इजूचं चालू होतं यांना पेंड भरडा टाकायचं. हे बघा तांबडं फुटलेला खरा व्ह्यू एक नंबर असं दिसतं. आणि माझं बाळ पण ना तांबडं फुटायला सकाळ सकाळ शिवना त्याला काकासोबत गोट्यात जायचं होतं म्हणून गोड स्माईल देत आला होता त्याच्या मम्मीसोबत. आणि अण्णाचं चालू होतं इथं मुरघास खांदायला. मुरघास खांदून ठेवतात कारण त्यातली वाफ जावं. तसं तर माझ्या सासरी आमच्यात आम्ही बॅगा भरून ठेवतो, पण इकडं खड्डे असतात आणि खड्ड्यातला मुरघास ना बॅगेच्या मुरघासाच्या तुलनेत जास्त गरम असतो. आणि खांदून ठेवल्यामुळं ना मुरघासाला ना त्यातली गरम वाफ निघून जाते आणि गाईंना मस्टड होत नाही. इकडं भावड्याचं सुरू होतं, मशीन लावली होती त्यानं धार काढायला. तर ह्याचं चालू होतं इकडं. आणि भैयाचं आणि अण्णाचं ह्या दोघांचं मुरघास टाकायला चालू होतं. तर ह्या साईडच्या गायांना ह्या नवीन येलेल्या आहेत आणि पाटे त्या पलीकडच्या साईडच्या आहेत ना त्या गाब आहेत. त्यामुळं 2 सेपरेट कप्पे आहेत आणि पाड्यांचा आणि रेड्यांचा कप्पा वेगळा आहे आणि म्हशींसाठी वेगळं. तर ह्या दोघांचं इथं सकाळ सकाळ चालू होतं मुरघास टाकायला. आणि ह्या 2 रेड्या आमच्या ह्यांना बांधलं होतं कारण ह्या इकडे येतात पलीकडच्या साईडला. सोना मोना नाव आहे यांचं. आणि आमच्या गोट्यामध्ये ना 5 म्हशी आहेत. ह्या 2 रेड्या आणि 3 म्हशी ह्या प्युअर पंढरपुरी गवळावर म्हशी आहेत बरं का. त्यांचं दूध कसं लागतं खायला तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि भावड्याचं इकडं चालू होतं धार काढायला, त्याचं थोडं कमी होत आलं होतं. आणि आता राहिला प्रश्न दुधाचा. तर 4 केंड दूध जातं आमचं. तर आता 1 केंड किती लिटरचं असतं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि दूध पण सगळं टोटल किती जातं हे पण तुम्ही सांगा. तर ह्यांचं सकाळ सकाळचं हे बिझी शेड्यूल आहे बरं का. 7पर्यंत ह्यांचं सगळं काम होऊन जातं. धारा झालेत. आता गायींचं थोडंफार खायचं राहिलेलं असते ना, ते झालं ना ह्यांना पाण्याला सोडून देतात. पलीकडं पाण्याच्या टाकीत गाई त्यांचं सगळे जाऊन पाणी पिऊन ना निवांत दिवसभर निवांत गोठ्यात असतात. आणि 4 वाजता नंतर त्यांना धारेसाठी घेतलं जातं. तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या गोट्याचं नियोजन आणि माझा पहिलाच ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना सबस्क्राईब करा बरं.